गोदावरी नदीला आलेल्या पुराचा फटका तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातल्या दोन राज्यांच्या जनतेला बसलाय। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगणाच्या हद्दीतल्या कालेश्वरम या ठिकाणी गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते। चार राज्याच्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं कालेश्वरम प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। तिथं गावात पुराचं पाणी आल्यानं भाविकांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे। या पूर परिस्थितीचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। मी गोदावरी नदीच्या पात्राच्या वर असलेलं तेलंगणातलं कालेश्वर आहे त्या ठिकाणी आहे आणि हे दोन राज्यांच्या मधोमध असलेला हा जो तीर्थक्षेत्र आहे। एकूणच या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने ही सगळी दुकाने हा परिसर पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे। तेलंगणाच्या हद्दीत असला तरी याचा परिणाम या पुराचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातल्या गावांना होत आहे। कारण गोदावरी नदी ही दोन राज्याच्या सीमेवरून वाहत आहे आणि मेडीगट्टा धरणातून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्या पाण्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। या कालेश्वरसह लगतच्या सिरोंचा तालुक्यातल्या गडचिरोली जिल्ह्याचा जो सिरोंचा तालुका आहे तिथल्या अनेक गावांच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे। शेती पाण्यात बुडालेली आहे। अजूनही लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। सिरोंचा तालुक्यातल्या 4 गावातल्या 1500 नागरिकांना सुरक्षित स्थळी प्रशासनाने हलवलेलं आहे। प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, महाराष्ट्र तेलंगणा सीमा, कालेश्वरम। सततच्या मुसळधार पावसानं यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड आणि महागाव तालुक्याला चांगलं झोडपून काढलंय। तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेकडो एकर शेती त्यामुळे पाण्याखाली गेली आहे। तर महागाव तालुक्यातल्या शिरपल्ली गावात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। नांदेडमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय। हिमायतनगर तालुक्यामध्ये पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। वडेगाव मधला सुना तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं पुलावरून पाणी वाहतंय। शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान सुद्धा होतं। राज्यात पावसानं धुमाकूळ घातलाय। नांदेडमध्ये मुसळधार पावसानं रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचलंय। या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। श्रावस्ती नगर, सादत नगर, तेहरा नगर या भागात घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय। सध्या या भागात 1000हून अधिक नागरिक अडकून पडलेत। त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर दुसरीकडे मुदखेड इथं पुराच्या पाण्यात झाडावर अडकलेल्या दोघांना SDRFच्या पथकानं वाचवलंय। सीता नदीला पूर आला असता तिच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत होतं। अशात पुलावरून दुचाकी नेताना 2 जण वाहून जात होते। मात्र एका झाडाचा आधार घेत ते तिथं अडकून पडले। या नागरिकांना SDRFच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलंय। इथली परिस्थिती पावसामुळे अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे। श्रावस्ती नगर, सादत नगर, तेहरा नगर या भागामध्ये तकरीबन 1000 ते 1100 घरा पाणी खाली आहे। आता नावेचा इंतजाम करत आहोत। अर्धा एक तासामध्ये नावेचा इंतजाम होईल। त्याच्यानंतर सर्व लोकांना आपण नरसी विद्या मंदिरमध्ये पूर्ण त्यांची जी काही आवश्यक आहे त्याच्यामध्ये मग त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर त्यांची काही दवा पाणी लागत असेल, औषध वगैरे लागत असेल त्याची देखील व्यवस्था केलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। आता आपण श्रावस्तीनगर या भागामध्ये 4 दिवसापूर्वी जेव्हा मुसळधार पाऊस झाला होता त्यावेळेला देखील या भागाची हीच परिस्थिती होती आणि आता परत 2 दिवसाच्या पावसानंतर पुन्हा एकदा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। याशिवाय अजूनही जवळपास 1100 कुटुंब इथून अडकून पडलेले आहेत। महापालिकेचे काही अधिकारी, इथले काही प्रभागातील नगरसेवक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लोकांना घरातून काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे। खरं तर अतिवृष्टीचा इशारा 2 दिवसापूर्वीच हवामान खात्याने दिला होता। त्याच वेळेला म्हणजे काल रात्री किंवा काल सकाळपासून जर या लोकांना हलवलं असतं तर आज या लोकांना अशा नरक यातना भोगाव्या लागल्या नसत्या। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पालम